गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीपयोग 20 ह्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आम्ही निघालो होतो सर्कस बघायला. बॉम्बे सर्कस जी डोंगरे वसतिगृहात सुरू झालेली आहे आणि तो होता 4 वाजेचा शो. मग आम्ही निघालो होतो 2:30-3 वाजेच्या दरम्यान आणि हे बघा आम्ही येऊन पोहोचलो आहे. खूप सुंदर आहे ही सर्कस. तर सर्कस बघायला आलो होतो डोंगरे वसतिगृहात आणि शिवमबाईचा फारच हट्ट होता. म्हणजे त्यांच्या बाबांनी सांगितलं होतं की सर्कस सुरू झालेली आहे. तर लहान मुलांना आवडतं ना जोकर, प्राणी वगैरे बघायला. तर प्राणी बॅन केलेले आहे सरकारने, तर प्राणी नाही बघायला मिळाले. पण जे कोरियन आणि अरेबियन लेडीज पुरुष जे होते त्यांचे भरपूरसे असे स्टंट होते की ते बघायला मिळाले. जसं तोंडाने जाळ फेकणे किंवा जंपिंग करणे किंवा झुल्यावर चढणे किंवा असे बरेचसे काही स्टंट होते त्यांचे. आणि जादू होता, परत जोकरच्या कॉमेडी होत्या, असं बरं. आणि भरपूर लोक तिथे आलेले होते. हे बघा इथून एंट्रीज होती आणि खूप सुंदर होतं मधलं. मीच फर्स्ट टाईम बघितलेली सर्कस, कारण मी कधीही बघितलेली नव्हती. जोकर पण मी टी व्हीमध्ये असंच बघितलेला होता, पण प्रत्यक्षात बघून छान वाटलं. काही बुटकी माणसं होती आणि खूप सुंदर ॲक्टिंग पण ते छान करत होते. स्टंट पण खूप सुंदर होते. आणि मग लहान मुलांना असं बघण्यास आवडतो, कारण मुलांचा आता बराचसा वेळ हा मोबाईलमध्ये जातो. आणि किंवा असे ते ग्राउंडचे खेळ म्हणा किंवा असं काही जे असतं, तर मुलं शक्यतो त्यांचं अवॉइड होतं. तर हे त्यांनी बघितलं पाहिजे नाही का. आणि मोबाईलपेक्षा हे असं रिअल मध्ये बघितलं ना तर ते मुलांना जास्त आनंद मिळतो आणि आपल्याला पण भारी वाटतं मुलांसोबत असं काही एन्जॉय करताना. म्हणून मी त्यांना घेऊन गेली होती आणि माझी नाईट होती, त्यामुळे मग ते पॉसिबल झालं. इथे मग आम्ही एक सेल्फी घेतला. हे बघा इथे सुरू व्हायचं बाकी होतं सर्कस, तेव्हा त्यांचं ते कर्टन वगैरे लावलेला होता. आणि मग ते मी सर्कसचा आवाज म्यूट केला आहे, कारण कॉपीराईट्स क्लेम येतो. त्याच्यामुळे मी म्युझिक वगैरे होतं ते म्यूट करून मग माझा व्हॉईस ओव्हर टाकलेला आहे. कारण परत मग ते कॉपीराईट आल्यावर मग परत ते डिलीट मारा, परत दुसरं करा, त्यामुळे मी केलेलं नाही आहे. म्हणून हे तुम्हाला माझाच आवाज ऐकायला मिळतो. इथं तो जोकर होता, त्याची कॉमेडी चालू होती आणि बाई इतकी जोरजोरात हसत होती. खूप सुंदर कॉमेडी होती. परत त्यांचे जोक्स होते, डान्स होते, ते पण खूप सुंदर सुंदर कॉमेडी डान्स होते. जोकर पण बरेचसे होते, हे दिसतात ना छोटे जोकर, ते होते. परत ते रिंगचा स्टंट होता, एक रिंग फिरवायची कमरेने, परत 2 फिरवायच्या, असे बरेचपैकी स्टंट होते. ह्याच मुलीने ते रिंग्स फिरवल्या होत्या आणि खूप सुंदर एन्जॉय झाला. की काय म्हणतात ना, पैसा वसूल त्याप्रमाणे वाटलं. आणि सर्कस बघायला हे सगळ्यांनाच आवडतं, पण मी फर्स्ट टाईम बघितली ते मला माहीत नव्हतं नेमकं कसं असतं नाही. मला तर असं वाटलं होतं त्याच्यात हत्ती, घोडे किंवा वाघ, सिंह हे बघायला भेटते. पण बरेच जणांनी सांगितलं का ते बॅन केलेले. इथं पेपा पिग किंवा डोरेमॉन हे सगळे त्यांचे कार्टून आलेले होते आणि ते त्यांचा पण बघून शिवमबाईला खूप आनंद झाला नाही का. आधी त्यांना असं वाटलं की खरं आहे की काय. इथं ह्या कोरियन मुली होत्या, त्यांची स्टंटबाजी चालू होती, आपण टी व्हीत बघतो ना त्याप्रमाणे. तर ते पण खूप सुंदर होतं, बघूनच मजा येते. एकदम विचित्र वाटत होतं. परत एका मुलाने असे चाकू असतात ते घशात टाकल्यासारखं केलेलं होतं. परत मग 3 चाकू त्यांनी परत पुन्हा घशात टाकले, त्यातनं पुन्हा काढले, असे बरेचसे स्टंट होते. काही मी व्हिडिओ नाही बनवला, कारण माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम येत होता त्यामुळे. तर मित्रमैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्लीज प्लीज प्लीज, आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच आनंदी राहा, सुखी राहा आणि माझे व्हिडिओ पाहत जा. सो इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.